तर हे बघत नाही की तू कोणा जातीचा आहे, कोणा धर्माचा आहे आणि कोणा ह्याचा समाजाचा आहे म्हणून आलेल्या व्यक्तीचं काम करणं हे गुट्टे साहेब आपलं कर्तव्य समजतात. म्हणून आपल्याला गुट्टे साहेबाच्या पॅनलला गंगाखेड शहर विकास आघाडीला मतदान करायचं. आता या ठिकाणी मला सांगायचे आपल्या स्टेजवरती आदरणीय बाळदादा चौधरी साहेब आहेत, विजयकुमार तापडे आहेत, गोपाळजी तापडे आहेत, सुनील नितीन काका आहेत, आमचे साहेबराव चौधरी साहेब आहेत. ही सर्व मंडळी या ठिकाणी गंगाखेडला पुढे घेऊन जाण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. गंगाखेड शहरामध्ये शांतता सलोखा कसा राहील याचा नेहमीच प्रयत्न या लोकांनी केलेला आहे. आणि जे विरोधक आहेत त्यांनी या गंगाखेड शहरात काय केलं काय नाही केलं सांगायची मला गरज नाही. धमक्या त्याने दादागिरी करणं, नगरपालिकेत कुणी जात नव्हतं अशा पद्धतीचं राजकारण, गलिच्छ राजकारण या ठिकाणी यापूर्वी झालेलं आहे. पण गुट्टे साहेबांनी पारदर्शक असं काम केलं आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. माझ्या बाबतीत आणि सत्यपालच्या बाबतीत सांगायचं झालं, महबूबनगर तत्मंदीचा जो परिसर आहे आपण पाहतोय ते 1100 कोटीमध्येच आहे साहेब. ते एरिया बघा जाऊन तिथं कसा विकास झालेला आहे. हायमाज लाईट सर्व व्यवस्था या ठिकाणी झालेल्या आहे. गंगाखेड शहरामध्ये दलित वस्ती असेल, गौतम नगर असेल, मी या ठिकाणी सांगतो सर्व परिसर आपण तपासून बघा. त्या ठिकाणी 1100 कोटीची कामं झालेली दिसून येत आहेत आणि कामं खणखण आहेत. कुठं खडा बी निघालेला नाही. तुम्ही कुठं काम केले ते दाखवा ना. एक वेळ तुमची शिल्लक नाही, कुठलं काम नाही. तुम्ही काय थापडा मारताय इथं गुट्टे साहेबाला काय म्हणताय? अरे विकासावरती बोला ना. हे मतदान झालं पाहिजे तर विकासावरती झालं पाहिजे. येणारा काळ आपल्यासाठी फार महत्वाचा आहे मित्रांनो, कारण आपल्याला या शहराला पुढून घेऊन जायचंय. आतापर्यंत माझ्या माहितीच तो 25 ते 30% कामं या शहरात झालेली आहे. 75% कामं शिल्लक आहेत आणि जे आलेले निधी आहेत ते सुद्धा कामं शिल्लक आहेत. आणि ही नगरपालिका जर कदाचित दुसऱ्याच्या हातात गेली ते सगळे कामं रखडली जातील. त्याच्यामुळे हे कामं पूर्ण करून घेण्यासाठी आपल्याला गुट्टे साहेबाला मतदान करायचं, त्यांच्या पॅनलला मतदान करायचंय. मित्रांनो, बोलण्यासारखं भरपूर आहे. येणाऱ्या काळात सर्वच आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत. तरी माझं एकच मत आहे, जो गुट्टे साहेबांच्या पॅनलला नगराध्यक्षासहित 26 नगरसेवकाला भरघोस मतदानाने विजय करावा एवढं मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर फिरोज कृपया थोडक्यात आपलं मत मांडव. आदरणीय व्यासपीठ, कार्यसम्राट आदरणीय गुट्टे काका, बाळकाका चौधरी आणि मंचावर उपस्थित सगळे आदरणीय व्यासपीठ, सर्वात आधी मी सांगू इच्छितो, आम्ही बाळकाकाचे खंदे समर्थक. बाळकाका हमारी पहले गुफ्तगू हो गई कि हमें क्या करना है, तो बड़ा काका का यही कहना है कि हमें इस बार विकास के साथ रहना है. तो ये विकास सिर्फ और सिर्फ आमदार साहब के सिवा और कोई नहीं कर सकता है. कैसा है मेरे भाइयों, अभी ध्यान रखो, अगर हम नगर सेवक, नगर अध्यक्ष और आमदार साहब ये तीनों के अगर खली लगाते हैं तो यकीनन विकास और जीत हमारी होगी. नगर सेवक, नगर अध्यक्ष हमको आमदार गुट्टे काका का ही बनाना होगा तो फिर विकास होगा. इतना पैसा ला, अभी तो डिटेल में आमदार साहब बोलेंगे, इतना निधि और इतना पैसा गंगाखेड़ में आया है, इसके पहले किसी भी आमदार ने ये नहीं लाया. किसी भी आमदार ने इतना निधि यहाँ पे उपलब्ध नहीं किया है. इतना आमदार साहब हमारे गंगाखेड़ के लिए ये सब लोग मिलकर कर रहे हैं. तो हमें इनकी ताकत बनना है और हमें इन्हीं के पैनल के साथ रहना है. और ये जो विरोधक कर रहे हैं, मुझे खास बात लगी काका आमदार साहब, जब हम घूम रहे हैं यकीनन जनता जो है आपके साथ ही है. हम जब घूम रहे हैं तो कुछ लोग आकर ये फोटो के ऊपर पकड़ रहे हैं, बोले हम इनके साथ हैं. यकीनन ये विकास है, ये लोग आपके साथ ही है. बिल्कुल ये आप गंगाखेड़ के लोग इतने होशियार है कि आप ही को यहाँ पर देंगे. और ये जो विरोधक अभी कुछ फोटोज वायरल कर रहे हैं, ये है क्या विकास, ये है क्या विकास. अरे मेरे भाइयों, ये जो कचरा कुंडी जो बता रहे हैं हमको, ये विकास अभी कर रहे हैं हमको. ये विकास हमको अभी करना है. ये विकास हुआ नहीं है, वहाँ पे काम भी नहीं हुआ, ये करना है. इसके लिए हमको आमदार साहब को और उनके पैनल को पूरा चुन के लाना है. मैं बस मेरे तौर पर यही खत्म हो. यानंतर
आमचे जिल्हा संपर्क प्रमुख आदरणीय बालाजी मुंडे साहेब यांना विनंती करतो त्यांनी आपले गंगाखेड नगर परिषद निवडणूक 2025 गंगाखेड विधानसभेतील गोरगरीब दीनदलित शोषित पीडित शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्याचा श्वास गंगाखेड विधानसभेचा विश्वास म्हणून आपण आज ज्यांच्याकडे पाहतो त्यावेळी आमदार डॉक्टर रत्नागिरी घुट्टे साहेब यांच्या नेतृत्वाखाली गंगाखेड शहर विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निर्मलातील गोपाळदास तापडिया उपस्थित 26 उमेदवार व्यासपीठाची माफी मागून आदरणीय व्यासपीठ आपण गंगाखेड नगर परिषद निवडणूक का लढत होतो विधानसभेची निवडणूक का लढत होतो लोकसभेची निवडणूक का लढत होतो ह्या देशात 12 महिने निवडणूक आहे एक निवडणूक झाली दुसरी निवडणूक येते परंतु शहराच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे या शहरामध्ये आमदार घुट्टे साहेबांची सत्ता नसताना तुम्ही पाहिलं असेल फक्त 3 नगरसेवक होते सत्यपाल साहेब यांच्या नेतृत्वाखाली नंतर त्यांना बाकीचे नगरसेवक मिळाले या शहराच्या पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी शहरातले कॉन्क्रीटचे रस्ते करण्यासाठी आज शहरामध्ये 110 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना कार्यान्वित केलेली आहे पुढच्या 6 महिन्यात तुम्हाला शुद्ध फिल्टरचं पाणी मिळणार आहे अंडरग्राउंड ड्रेनेज आहे गोदावरीच्या ठिकाणी नमामि गंगेचा प्रकल्प राहणार आहे शेकडो हजार कोटी हाताला काम मिळणार आहे दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागामध्ये आईल्याच्या होळकर नावाच्या सुकीर्ण मिळणार आहे शहर आणि ग्रामीण भागाचा समतोल राखून मराठवाड्याच्या इतिहासामध्ये गंगाखेडची विधानसभा आणि गंगाखेड शहराची नगरपालिका एक चांगलं मॉडेल उभं करण्यासाठी 18 घंटे काम रक्ताचं पाणी करून हाडाची काढा करून आमदार घुट्टे साहेब काम करतात अजितदादाचा दरबार सकाळी 8 वाजता भरतो तर घुट्टे साहेबांचा दरबार सकाळी 7 वाजता भरतो तर आता तुला सांगता येत नाही पण तू फेसबुकवर काय पिल्लावर ओळख करायली की अमुक हे काम असं झालं अमुक ते काम तर झालं मी या ठिकाणी त्या जाहीर मित्रांना आवाहन करतो विनंती करतो की तुम्ही असं एक काम दाखवा ती तक्रार करण्यासाठी मी स्वतः येतो आदरणीय घुट्टे साहेब त्या कामाची दखल घेतील त्या कॉन्ट्रॅक्टरला धडा शिकवतील पण तो गोल गुमराह करायचं इथं काय की झालं आज नाव घेऊन सांगा ना तुमच्या हिंमत आहे का हिंमत नाही उगाच काहीतरी गोल वाक्य टाकायचं तिथं असं झालं तिथं कसं झालं खऱ्या अर्थानं तुम्हाला एक गोष्ट सांगतो गोरगरीबाचं तुम्ही बघितलं असेल अजिंठ्यानगर असेल गौतमनगर असेल छोटूचं नाव छोटं आहे पण काम फार मोठं आहे त्याच्याबरोबर हिंदू हे असतील गेले 1991चा प्रश्न आहे तो आजपर्यंत सुटला नव्हता 576 लोकांना अत्यंत पुण्याचं काम डॉक्टर रत्नागिरी घुट्टे साहेबांनी केलं त्यांना पीटीआर लावण्याचं काम केलं त्यानंतर शहरामध्ये बघितलं असं तुम्ही शेकडो हजारो महिलांना गोरगरिबाच्या महिलांना आपण म्हणतो जे काय म्हणलेले गांधलेले त्याशी म्हणतो आपण येतो की साधू एकावा देव तिथे की जाणावा हजारो महिलांना त्यांना साहित्य वाटप केलं कुठलीही 1 रुपयाची अपेक्षा न करताना त्या गोरगरिबाच्या पुण्य वाटून देण्याचं काम केलं शहरामधल्या अनेक नाल्या असतील रस्ते असतील भविष्यात शहराचे गार्डन उभा करण्याचं काम असेल आमदार घुट्टे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगला सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा ज्यांचं नाव आहे गोपाळदास तापडिया यांच्या सुविध पत्नी निर्मलादेवी तापडिया एक चांगला उमेदवार दिलेला आहे कृपया माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की भविष्यात या शहराचं उज्ज्वल भवितव्य तुमच्या हातात आहे आणि ते करण्यासाठी येणाऱ्या 2 तारखेला आमदार घुट्टे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करावं लागणार आहे मी जास्त बोलणार नाही घुट्टे साहेबांचा प्रवास इच्छाशक्ती आहे धाडस बाजारात विकत मिळत नाही धाडस केल्याशिवाय प्रगती होत नाही मी एवढंच सांगतो येणाऱ्या 2 तारखेला आमदार घुट्टे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण निर्मलादेवी तापडिया आणि 26 उमेदवारांना आपला आशीर्वाद द्यावा आपली सेवेची संधी द्यावी एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अकबर भाई बोलो आगे सुभाष दादा का नाम ज्येष्ठ नामाने सुभाष दळकर
सर्वांना नमस्कार. आज आपण सर्वजण नगर परिषद निवडणुकीसाठी जमलेलो आहोत. आदरणीय गुट्टे साहेब, सर्व व्यासपीठ जमलेले सर्व बंधू भगिनींनो, मतदारांनो आणि साहेबांच्या कार्यकर्त्यांनो, नगरपालिका निवडणुकीसाठी साहेबांनी अतिशय चांगले उमेदवार गंगाखेडला दिलेले आहे. नगराध्यक्ष म्हणून निर्मला देवी गोपालदास तापडिया यांचं नाव त्यांनी दिलेलं आहे. गोपालदास तापडिया यांना जिल्ह्यामध्ये कोण ओळखत नाही. कोणतेही वांदे नसलेला मनुष्य, कोणाचाही 1 रुपया न घेतलेला मनुष्य, कोणामुळे वांदे न केलेला मनुष्य, खोटे न बोलणारा मनुष्य, त्यांच्याच घराण्यामध्ये रतनलाल तापडिया होऊन गेलेले आहेत. त्यांनी इथं आपल्या इथं मार्केट वाढण्यासाठी त्यांनी तिथं गाळे बांधायला सुरुवात केली. कोणतेही वरचे पैसे न घेता त्यांनी जेवढे पैसे घेतले तेवढ्या पैशाची पूर्ण पावती देऊन व्यापाऱ्यांना दुकान दिलेले. असं एकमेव उदाहरण आहे. त्यांच्यामुळे तिथं पुन्हा नाल्यावर कॉम्प्लेक्स करण्याची सगळ्याला प्रेरणा मिळाली. गुट्टे साहेबांनी काय केलं नाही. कोणतेही अधिकार हातात नसताना साखर कारखाना उभा केला. गंगाखेडच्या 1 तालुक्याचे 3 तालुके झाले. व्यापार कमी झाला. त्यांच्या कारखान्यामुळे व्यापार पहिल्यापेक्षा जास्त वाढला. त्याच्यानंतर काही हातात नसताना त्यांनी झाडखेडला जाणारा पूल, जे 50-60 वर्षाची मागणी होती, ती कोणीही पूर्ण केली नाही. ती आमदार साहेबांनी पूर्ण केली. त्याच्यामुळे 25-30 गाव गंगाखेडला जोडले गेले. गंगाखेडची वाहतूक वाढली. वाहतूक वाढल्यामुळे काय झालं, व्यापार वाढला. आणि व्यापाऱ्यांना मान सन्मान देणारा आमदार, व्यापाऱ्याला कोणताही त्रास न देणारा आमदार, व्यापाऱ्याचा 1 रुपया देखील न घेणारा आमदार, व्यापाऱ्याकडून त्यांच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी आतापर्यंत 1 रुपया घेतलेला नाही. गंगाखेडचे रस्ते बघा, अगोदर कसे होते, आता कसे. आताचे माहीत 1100 कोटी रुपये कुठे गेले. 1100 कोटी रुपये गंगाखेडच्या विकासामध्ये गेले. ते सुद्धा साहेब बाबा म्हणले एका ठिकाणी, मी होतो तिथं, फक्त 25% काम झालं म्हणजे गंगाखेडचं, आणखी 75% काम व्हायचं म्हणजे. त्याच्यामुळे आपल्याला गुट्टे साहेबाला गंगाखेडचा विकास करायचा असेल तर गुट्टे साहेबाच्या पूर्ण पॅनलला आणि गोपाळदाजी तापडिया यांच्या सुविध पत्नीला निवडून देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तुम्ही सगळेजण त्यांना भरघोस मताने निवडून देताल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट संदीप जावळे. आज रोजी गंगाखेड शहर विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निर्मला देवी गोपालदास तापडिया यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या शहर विकास आघाडीचे ज्यांनी नेतृत्व केलं तसे आपले गंगाखेड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार मान्य रत्नाकररावजी गुट्टे साहेब, माजी नगराध्यक्ष बाळाकाका चौधरी व आदरणीय व्यासपीठ. सर्वप्रथम जसं वक्त्यांनी ऍडव्होकेट अकबर साहेबांनी आणि बालाजी मुंडेंनी सांगितलं, थोडं सविस्तर जे विरोधकांनी जे आपल्या गंगाखेड शहरासाठी जे 3 पॅनल तयार झालेत आणि आपला मेन शहर विकास आघाडीचा पॅनल, बाकी दुसरे जे 2 पॅनल झालेत, त्यांनी जे फॉर्म भरलेत जिथं जाऊन आणि जिथं जाऊन फोटो काढलेत फॉर्मचे आणि जिथं ते त्यांनी जे रील तयार केली ज्या बिल्डिंगची, बाबा ती बिल्डिंग माननीय आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, आर्किटेक्टच्या खाली ती बिल्डिंग निर्माण झाली. त्यांना मी चॅलेंज करू इच्छितो, तशी बिल्डिंग जर महाराष्ट्रामध्ये जर त्यांनी कुठं बघितली असेल एटीएम ऑफिसची तर त्यांनी सांगावं. आणि हे डुप्लिकेट याचे फोटो त्यांनी काढून त्या फेसबुकवर टाकू नये. बाबा, ज्या रस्त्यानं तुम्ही चाललात मेन चौक पासून, मग ते नाट्यगृह असेल, बाकीच्या सगळ्या योजना असतात, मागील 5-7 वर्षापासून तुम्ही बघा, मान्य गुट्टे साहेबांचा फेसबुक काढून दम नाही साहेबांना. प्रत्येक फेसबुकच्या 2-3 दिवसामध्ये शहराचे मग रेस्ट हाऊसला असेल, त्यांच्या फार्म हाऊसला असेल, नगरपालिकेच्या असेल, प्रत्येक शहराच्या विकासासाठी त्यांनी मिटिंग आयोजित केली. त्यांनी काय केलं, त्यांना फक्त खुर्चीचं मोह आहे आणि साहेबाला मोह आहे फक्त शहर विकासाचं. शहर विकास करत असताना आपल्या सर्व गंगाखेड वासियांना एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल, शहराचा तर विकास मान्य गुट्टे साहेब करतील, पण त्याच्यासोबत शहराची सामाजिक सलोखा, शांतता राखणं सुद्धा ही फार महत्वाची आहे आपल्या गंगाखेड वासियांना. बाकीच्या तुम्ही पालमच्या बाबतीमध्ये बघता, आपल्या मतदारसंघामध्ये पहिला पालममध्ये मुस्लिम समाजाचा नगराध्यक्ष मान्य गुट्टे साहेबांच्या नेतृत्वाखाली
झिया पाटण यांच्या आईला मान्य साहेबांनी बसविलं आणि इथं योग्य असा उमेदवार मान्य निर्मला देवीजी गोपालदासजी तापडे यांना दिले. गोपालदास तापडेच्या बाबतीमध्ये सांगायचं असेल तर मागील 40 वर्षाच्या तुम्ही राजकारणामध्ये बघा त्यांचं. मला वाटत नाही त्यांनी साहेब एक शिवी सुद्धा किंवा कुणाला आरे म्हणलं असेल या गंगाखेड शहरामध्ये. सर्व समावेशक नेतृत्व आहे ते सुद्धा हे सर्व गंगाखेडना माहीत असेल. आणि बाकी तुम्ही उमेदवारी बघा, जे सगळे 26 उमेदवार आहेत सर्व समाजाचे आणि 24 तास गंगाखेडमध्ये उपलब्ध आहेत. गंगाखेडच्या बाबतीमध्ये सुंदर असं मॉडेल शहरामध्ये वाडाचं तयार झालं, सत्यपाल सावेचं तयार झाले. शहरामध्येच नाही ते परभणी जिल्ह्यामध्ये झाले मॉडेल. दलित वस्तीचं दलित वाडाचा कसा विकास आपला पाहिजे ते मान्य सत्यपाल सावे निधी करून दाखविला. बाकीच्या जे 2.5 वर्षामध्ये साहेबांनी निधी आणला वार्ड वाईज, मग त्या अकरबाईचा असेल, इंदूचा असेल, आमच्या राजूचा असेल, प्रताप मुंडेचा असेल, उद्धवचा असेल, त्या पूर्ण वार्डमध्ये तुम्ही पायाभूत सुविधा आज पूर्णत्वावर झालेली आहे. आणि जनाबाईचा विकास जे आपली महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये संतभूमी आहे त्याचा अवघित 6 फुट 5 लाखाचा फंड टाकला नाही 20 वर्षात. आणि हे नगरपालिकेची सत्ता नसताना केली. जनाबाई मंदिरात यांनी काय केलं? काहीच नाही केलं. एवढी मोठी शेगावचं संस्थान आहे, आळंदीचं संस्थान आहे, त्या धर्तीवर मान्य साहेबांची प्लॅनिंग आहे आणि तिथं जवळपास 50 कोटीचा निधी मंजूर केला. बाकीच्या बाबतीमध्ये आम्ही पुढे सांगू, साहेब सविस्तर सांगते. मी एकच गोष्ट शहरवासियांना इथं विनंती करू इच्छितो की ज्या 2 तारखेला जे आपल्याला मतदान करायचंय, आपल्याला मतदान पॅनल टू पॅनल करायचंय. जे खाली 2 उमेदवार आहेत त्यांना आणि वर जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना पॅनल टू पॅनल मतदान करून आपल्याला येणाऱ्या 2-3 तारखेच्या निकालामध्ये जास्तीत जास्त मतांना निवडून द्यायचे. आणि तुम्हाला एक आवाहन करू इच्छितो इथं सर्व जे उपस्थित आहेत त्यांना, माझ्या मित्रांना, की आपल्याला नुसतं मतदान करायचं नाही, येणाऱ्या ह्या 2 तारखेपासून प्रचार सुद्धा आपल्याला वेळ काढून करायचा नाही. कारण की बाबा ही संधी आहे. जर गंगाखेड शहराचा विकास, सामाजिक सलोखा आणि शांतता ठेवायचा असेल तर मान्य गोटे साहेबांचे हात आपल्याला बळकट करावे लागते. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्र मंडळाचे तालुका प्रभारी बाळाजी लटपटे आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. शहर विकास आघाडीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या या सभेला आपले आमदार विकास पुरुष, आता सर्वांनी विकास पुरुष नाव ठेवलंय. मी तर आता नवीन नाव म्हणालो. साहेब, मागच्या इतिहासामध्ये आपल्या देशामध्ये सरदार वल्लभभाई पटेलांना पोलाद पुरुष माहीत होते, तसं तुम्हाला सुद्धा लोह पुरुष म्हणायची वेळ येते का काय, असं आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना वाटतं. विकास पुरुष तर तुम्ही आहातच. तुमच्या विकासावर बोलताना, गांडवत ठेवताना तुमच्या विरोधकांना मला एक सांगायचंय, तुमच्या डोळ्यावरली काळी पट्टी, काळे चष्मे काढा आणि विकास बघा. आणि तुमच्या डोळ्यावरला काळा चष्माच काढून नाही तुम्हाला विकास करता दिसत. तुम्हाला सत्ता पाहिजे असेल, कुणाच्या पोरासाठी सत्ता पाहिजे असेल, कुणाला स्वतःसाठी सत्ता पाहिजे असेल, कुणाच्या बाईसाठी सत्ता पाहिजे असेल, सत्तेची लालसा असणं ठीक आहे. सगळ्यांनाच लालसा असावी, आम्हाला म्हणायचं नाही तुम्हाला उभा लालसा नाही, पण टीका करण्याची सुद्धा एक पद्धत असते. टीका करा तुम्ही, टीका करा पण चुकल्यावर करा ना. तुम्हाला दिसत नसतं तुम्ही ज्या डोळ्यापासून सगळं सुद्धा साहेबांनी केलं. सांगत जर बसायचं म्हणलं तर 1 दिवस पुरायचं नाही साहेबांनी काय काय केलं ते शहरासाठी. आणि मला एवढंच सांगायचं, सर्वजण जे उमेदवार उभा राहिले ते स्वतःमध्ये उभा राहिले, खुर्चीसाठी उभा राहिले. ते एकच फटके असा माणूस आहे की तुम्हाला माणसासाठी लढणारा माणूस, दुसऱ्या कार्यकर्त्यासाठी लढणारा माणूस. आम्ही सर्वांनी म्हणलं होतं साहेब तुमच्या जवळ सपोर्ट उमेदवार द्या. साहेब म्हणले मी आहे, फक्त मीच राहणार. माझ्या परिवारातला माणूस कधीही राजकारणात येणार नाही. तुम्ही माझ्या परिवारात, तुम्ही जसे जसे कार्यकर्ते माझ्या मोठे होत आहे त्याच्यात मला आनंद आहे असं म्हणणारा एकमेव माणूस. मला पूर्ण शहरातील जनतेला कळकळीची विनंती करायची की बाबा कुणाच्या भूमिकाला, कुणाच्या चाळी चोळीला, कुणाच्या साडी चोळीला बळी पडू नका, कुणाच्या 2 रुपयाला बळी पडू नका. आपल्या काय जन्मदिनात झालं 500 रुपये देऊ, तिच्या कोणत्याही याला बळी न पडता आपल्या शहराचा असाच विकास, अशी जी विकासाची घोडदौड आहे थांबून द्यायची असेल तर आता मतदान रूपी आशीर्वाद आपल्या विकास आघाडीला देऊन भरघोस मताने विजयी करावं आणि आमदार रत्नाकर गुप्ते साहेबांचं महाराष्ट्रामध्ये नाव रोखीत करावं, हा बळकट करावा अशी विनंती करतो. मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेळ होत आलेली आहे
आपल्या गंगाखेड शहर विकास आघाडीचं एक मजबूत नेतृत्व, ज्याला आपण अष्टपैलू सर्व समाजाला सोबत घेऊन चालणार नेतृत्व, निश्चितच गंगाखेडच्या जुन्या गंगाखेडमध्ये त्यांनी अत्यंत सुंदर असं काम उभं केलंय. ते आदरणीय बाळकाका चौधरी यांना विनंती करतो की आपण संबोधित करावं. गंगाखेड नगर परिषद निवडणूक 2025 या निवडणुकीसाठी नगराध्यक्षाचे उमेदवार निर्मला देवी गोपालदासजी तापडिया आणि 13व्या प्रभागामध्ये 26 नगरसेवक यांच्या फॉर्म भरण्याचा आपण मुहूर्त गाठला आहे. या सर्वांचं नेतृत्व करणारे आणि सर्व तालुक्याचे गंगाखेड तालुक्याचे आमदार गुट्टे साहेब, आदरणीय व्यासपीठ आणि आपण जमलेले सर्व बंधू आणि भगिनी. गंगाखेड विकास आघाडीच्या बाबतीमध्ये विषय असा आहे की आम्ही थोडं अलिप्त होतो नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, पण विचार केला किंवा विकास कोण करू शकते आणि कोणी केला. ज्यावेळेला आम्ही नगराध्यक्ष होतो त्यावेळेला पण आम्हाला एवढं शक्य झालं नाही विकास करणं, पण अध्यक्ष नसताना बॉडी नसताना प्रशासकीय काळामध्ये बी विकासाची कामाचा धडाका जे चालू ठेवला ते आमदार साहेबांना हे पाहून आम्ही आमदार साहेबांच्या पॅनलला सोबत राहून निवडून देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पुन्हा आमदार साहेब सर्व सविस्तर बोलणार आहेत. तरी पण तुम्हाला मी विनंती करतो की या गंगाखेड विकास पॅनलला विजयी करावं आणि बहुमताने निवडून द्यावं, हीच मी विनंती करून माझे 2 शब्द संपवितो. कारण आमदार साहेब सविस्तर बोलणार आहेत, वेळ कमी आहे, म्हणून मी आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी आता यानंतर ज्यांची आपण आपुलकीने वाट पाहत होतो, गंगाखेड विधानसभेचं बहुबली शक्तिशाली नेतृत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो, विकास पुरुष म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते आदरणीय आमदार डॉक्टर रत्नाकरजी गुट्टे साहेब यांना विनंती करतो की आपण संबोधित करावं. गंगाखेड नगरपालिका निवडणूक 2025 गंगाखेड शहर विकास आघाडी या पॅनलचा अर्ज दाखल करण्यासाठी काढण्यात आलेली रॅली या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या नगराध्यक्षाचे उमेदवार निर्मला देवी गोपालदास तापडिया, तसेच या शहराचे आतापर्यंत म्हणजे आजोबापासून ते आतापर्यंत एक सुरक्षेसाठी आणि या शहराच्या विकासासाठी काम करणारे असे आपले बाळकाका. मी त्यांना विचारलं, जस्ट मी त्यांना बोललो की मला बाळकाका तुमची आम्हाला मदत हवी आहे. बाळकाकाचं मला उत्तर हे होतं, साहेब तुम्ही आम्हाला विचारलं जरी नसतं 100% आम्ही तुमचं काम करणार होतो. असं व्यक्तिमत्व म्हणजे फक्त शहराचा विचार करणारं, या शहराच्या विकासासाठी लढणारं आणि एक सुरक्षित राहावं आपलं शहर म्हणून असं विचार करणारं एक आपलं घराणं असे आपले बाळकाका. तसेच आमचे विधानसभा अध्यक्ष किसनरावजी भोसले, आमचे सभापती साहेबरावजी भोसले, तसेच आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष संदीपजी अनुरे, जी नितीनजी चौधरी, अफजलभाई माजी नगरसेवक, माजी उपाध्यक्ष सय्यद अकबरभाई, तसेच सर्वात ज्येष्ठ असे व्यापारी माननीय सुभाष नळकर, नितीनजी चौधरी, अफजलभाई, शंकरजी वाघमारे, सत्यपाल साळवे, ज्यांनी आपण बघितलं असेल 3च नगरसेवक माझे निवडून आले होते, पण तिघांनी एकदा कशा प्रकारे मला म्हणजे या जनतेला न्याय मिळवून दिला असे सत्यपालजी साळवे, बालाजी मुंडे, बालाजी लटपटे, दीपकजी तापडिया, राजेश दामा, संभाजी पोले, राधाकृष्णजी शिंदे आणि मंचावर उपस्थित आले सर्व शहर विकास आघाडीचे सर्व उमेदवार आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व माता बहिणी आणि सर्व बंधू आणि भगिनींनो. खरं पाहिलं म्हणजे आज आपण जर बघितलं आमच्याबद्दल, आमच्या आघाडीबद्दल किंवा माझ्याबद्दल जे काही चर्चा होते, काय चर्चा होते किंवा 1100 कोटी आणले
पण ते कुठे आहेत 1100 कोटी? त्याची यादीच घेऊन आलेलो मी आज. कुठे आहेत? आणि काही व्हॉट्सअपवर लिहितात की 1100 कोटीचे काम करणारे, त्याच्यावर मुलीला लाटणारे, आणि त्या मुलीला लाटणाऱ्याला दाखवून द्यायची आता हीच वेळ. तर मला पूर्ण सांगता आलं नाही. असं काही व्हॉट्सअपवर म्हणजे लिहितात. मला त्यांनाच विचारायचं आहे, जे लिहिणार आहेत त्यांना, की तुमचं एखादं काम दाखवा कुठं केलं असलं तर. मी येतो ते काम बघायला, किंवा तुम्ही स्वतः जाऊन बघा. तुमच्या घरचे कोणी इंजिनियर असतील, कोणी आणखी कोणी असतील, त्याला घेऊन जाऊन विचारा आणि सगळं बघा. आणि त्या इंजिनियरला बघायला सांगा काम योग्य झालंय की नाही झालंय. यात एखादा हायर करा, कोणी एखादा आर्किटेक्ट, आणि जाऊन बघा. जी एसडीएम बिल्डिंग बनलेली आहे, तुमचं स्वतःचं घर आहे का तसं मला सांगा. मला जे टीका करायचं त्या टीका सर्वांना विचारायचे, स्वतःचं घर आहे का तसं सांगा. नगरपालिकेची बिल्डिंग बनते, आता बनली आहे, तसं तुमचं तशा प्रकारे घर आहे का मला बोलून सांगा. आणि मी जवळजवळ सांगतो, मी यादीच वाचून दाखवणार आहे तुम्हाला. हे गंगाखेड शहरातील कामं सांगतोय मी. विशेष रस्ता अनुदान योजनेअंतर्गत 4.5 कोटी, विशिष्ट पूर्ण योजना अंतर्गत गोरक्षण सभागृह, पुण्यश्लोक आयलंदी ओळखकर सभागृह इत्यादी 10 कोटी. नगरी दलित वस्ती 4 कोटी, डीपीडीसी वैशिष्ट्यपूर्ण 4.5 कोटी 60 लाख, दलित वस्ती 11 कोटी, दलित तर योजनेअंतर्गत रस्ते विकास कामासाठी 1.4 1,40,00,000, नवीनापूर योजना 5 कोटी, सुवर्ण जयंती नगर उत्थान अभियान अंतर्गत रस्ते 135 कोटी. आता 135 कोटीमध्ये काही जणांचं म्हणणं आहे की बाबा हे रस्ते गावात कुठं होत आहे, सगळे बाहेर रस्ते होत आहेत. हे डीपीचे रस्ते असतात आणि डीपीला हा निधी मिळणार होता. मग डीपीला निधी मिळणार आपण घ्यायचा नाही का? 12 मीटरच्या रस्त्याला फक्त 125 कोटी, म्हणजे जिथं 12 किलोमीटर 12 मीटरचा जो रस्ता आहे तो रस्ता आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून डीपी रस्ते असल्यामुळे तो रस्ते आपण करतोय. आता त्याच्यानंतर आपण 6 मीटरचे 9 मीटरचे आपण रस्ते आता घेतले, ते 122 कोटी. तेही रस्ते आता ते 122 कोटी तेही आपल्याला ते रस्ते चालवणार आहेत. बाकी त्याच्यानंतर शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी असे कामं शहरामध्ये पण आपण रस्ते करतोय आता. तसेच अल्पसंख्याक घेऊन शादीखाना, कब्रस्तान, संरक्षण इत्यादी कामासाठी 2 कोटी. नगरोत्थान योजनेत गंगाखेड शहराकरिता नवीन पाणी पुरवठा 100 कोटी. हे रेल्वे उड्डाणपूल गंगाखेड, आपला हा ब्रिज उड्डाणपूल, हा उड्डाणपूल करण्यासाठी लोक कोर्टात गेले. ते आज उमेदवार आहेत. या शहराचा विकास व्हावा असं वाटतं का त्यांना? हा ब्रिज कोणाला दुःख देतो? हा ब्रिज व्हावा की नाही, हा वेळ करून सांगा बरं, ब्रिज व्हावा का नाही? काय तुमचं म्हणणं आहे? सगळ्या गंगाखेडचे आहेत तुम्ही. आज हे जवळजवळ किती वेळ बंद होता, ठीक आहे. आता हा रेल्वे ब्रिज वर चालला, म्हणजे रेल्वे 3-4 किलोमीटर बाहेर चालली, मान्य आहे. रेल्वे बाजूला गेल्याच्या नंतरही आपला ड्रायव्हर पाहिजे का नाही? आज नॅशनल हायवे जातो आपल्या इथनं. परभणीतून मिळाली ट्रॉफिक किती आहे, गंगाखेडून मिळाली ट्रॉफिक किती आहे, नांदेडहून, परळीहून, इकडून आपल्या लातूरहून मिळाली ट्रॉफिक किती आहे. ही ट्रॉफिक शहरातून जाते, अर्ध शहर मध्ये अर्ध शहर खाली आहे. आपल्याला फ्लायओव्हर नको आहे. ही येणारी ट्रॉफिक जर तिकडे जर गेली, वर फ्लायओव्हर गेली, त्याला परभणीला इथं खाली उतरला, परभणीला गेला. परभणी येणारा नांदेडला जायचा, तो खाली उतरला, तो नांदेडला गेला. इकडून आपला लातूर कोदरीवर लातूर तिकडून आले, त्याला परभणी, तो परभणीला गेला. हा फ्लायओव्हर आवश्यक असताना लोक कोर्टात गेले, आणि कोर्टात तर गेले, आणि आता निवडणूक लढवत आहेत. तुम्ही त्यांना मतदान करणार आहेत का? आवाज द्या, मतदान करणार आहेत का? आणि मला एक सांगायचंय, हा विषय तर ठीक आहे, आणि हे कामं 135 कोटीचे कामं होते, तिथं कोर्टात कोण गेलं? हे कामं होऊ देत म्हणून. जवळजवळ 6 महिने डिले झाला ना, हे सगळ्यांना माहिती आहे कोर्टात कोण गेलं, ते निवडणूक लढवाले. अरे तुम्ही कामं आणले, ते होऊ नये म्हणून कोर्टात जातात. तुम्हाला काय अधिकार आहे निवडणूक लढवायचा? काय अधिकार आहे तुम्हाला निवडणूक लढवायचा?
हे रोड ह्याच्यासाठी कोर्टात गेले. हा रोड उभा रोड ह्याच्यामध्ये बी काहीतरी प्रॉब्लेम आहे असा आहे त्यासाठी कोर्टात गेलो. अरे बाबा, गंगाखेडचा कोणी विकास करतोय, तुम्ही सहकार्य करू नका. जे करतोय त्याचा कमीत कमी तुम्ही त्याचा आत्महत्या आणू नका, अडथळा तर आणू नका. म्हणजे कुठलंही काम करायचं म्हणजे कोर्ट ह्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. आणि दुसरी गोष्ट, नगर परिषद गंगाखेडची प्रशासकीय इमारत जी आहे ती 10 कोटी आहे. शासकीय विश्रामगृह 2.5 कोटी आहे. पंचायत समिती प्रशासकीय बिल्डिंग 9 कोटी आहे. पंचायत समिती कर्मचारी निवासस्थान 11 कोटी. म्हणजे पंचायत समिती बिल्डिंग मानतोय आपण, तहसील एसडीएम मानतोय, त्यांना असं नाही जोडलं की त्यांना राहिल्याची व्यवस्थाही करतोय आपण. त्यांच्यासाठी क्वार्टर आणतोय. जे काय पंचायत समिती सभापती असतील, त्यांचे कर्मचारी असतील, तहसीलचे कर्मचारी असतील, एसडीएमचे कर्मचारी असतील, सर्वांसाठी करतोय. तहसीलदारला क्वार्टर होतं काही करायला, डेप्युटी कलेक्टर असेल, एसडीएमला होतं काय क्वार्टर खाली राहायला. बघा तुम्ही कोणी 2-1 एसडीएम राहायला गेले, तहसीलदार क्वार्टर रेडी आहे. बाकी आणखी कर्मचाऱ्याचे क्वार्टर चालू आहे. इथं पंचायत समिती, इथं बाजूला क्वार्टर सगळे चालू आहे. ते दिसत नाही. गंगाखेड, धारखेड, पूर्व आरोग्य स्कूल हे दिसले नाही. जाऊन सेल्फी घेतात. जे विरोध करतात मला या कामासाठी तेच जाऊन सेल्फी घेतात तिथं. संध्याकाळला जाऊन मस्त आरामशीर बसायचं, सेल्फी घ्यायचा. हे स्वतः ते म्हणणारे लोक करतात. भूमी अभिलेख बिल्डिंगला होती का? त्याला 5 कोटी. आणि सगळ्यात म्हणजे जे काम आहे, आज मला सांगा, संत जनाबाईंची जन्मभूमी आहे ना? आहे का नाही? मी उतरला सांगत आहे का नाही? ना, हा काहीतरी सांगत आहे मला. संत जनाबाईंच्या तिथं समजा किती पालख्या येतात? दुरून जेवढ्या कमीत कमी 100-200 पालख्या येत असतील ना. विदर्भातून येतात, गजानन महाराजांची पालखी येते, कितीतरी पालख्या येतात तिथं. त्या पालख्याचे सगळे म्हणजे वारकरी संप्रदायाचे लोक, टाळकरी, आमच्या माता बहिणी जे देवाला मानतात ते सगळे येतात. त्यांची काही व्यवस्था आहे ना? त्यांची व्यवस्था आहे का? आंघोळीची व्यवस्था आहे का? सकाळी आपण जातो त्याची कुठे व्यवस्था आहे का? आपला कुठे याला जायचं असेल त्याची व्यवस्था आहे का? अशी कुठलीही व्यवस्था नाही. आता मी ती बिल्डिंग पाडली पलीकडची, 10 कोटीचं काम चालू आहे. जवळजवळ 100 म्हणजे तिथं भक्तनिवास, 100 भक्तनिवास, अटॅच बाथरूम, घाट त्या तिथं कमीत कमी आपल्या संचारभूमीच्या तिथपर्यंतचा पूर्ण घाट बनवणार आहे. व्यवस्थित चांगला घाट. हा जो नाला आहे सगळा नाला, त्या नाल्याची किती दुर्गती, किती प्रॉब्लेम आहे नाल्याचा. हा नाल्याचं बांधकाम पूर्ण व्यवस्थित आपण नाला काँक्रिटीकरण करणार आहोत. हा संत धर्माच्या बाजूतून नाला जातो. त्या नाल्याचं आपण जर बघितलं तर घसत आलेला येते. कधी एखादं मंदिरही कधी म्हणजे काही व्यवस्था काही दुःखद घटना घडू शकते. म्हणून आपण तिथं ते पण करतोय. म्हणजे आतापर्यंत का झालं नाही काम तिथे? संत जनाबाईंची जन्मभूमी आहे, तिथे का कोणी काम केलं नाही? अहो, एवढंच नाही, संत जनाबाई हे देवस्थान आपल्या तीर्थक्षेत्रामध्ये नव्हतं. किती दुर्दैव. तीर्थक्षेत्रामध्ये नव्हतं, ते तीर्थक्षेत्रामध्ये मी घेतलं. आणि फक्त टीका करणं येतं. काय केलं हे सांगता येणार नाही त्यांना. काय करणार हे सांगत नाही. फक्त टीका करायचं, याच्या पलीकडे काहीच नाही. आणि खोटं बोलायचं. खोटं बोल पण रेटून बोल. आणि टीपी स्कीम अंतर्गत विविध कामासाठी जवळजवळ 28 कोटी हे प्रगती पदावर आहेत. डीपीडीसी येताना दलित वस्ती नंतर म्हणजे 9 कोटी. उपविभाग अधिकारी तहसीलदारमध्ये निवासस्थान बांधकाम 16.5 कोटी. त्यानंतर उपविभागीय अधिकारी तहसीलदार कार्यालय म्हणजे जवळजवळ निवासस्थान बांधकाम ते 16 कोटी. गंगाखेड न्यायालयीन इमारत 45 कोटी. 4था फ्लोअर पडला आता, ते दिसत नाही. न्यायालयाचा 4था फ्लोअर पडला ना, काही दिवसात ते न्यायालय तयार होईल. ते जवळजवळ 45 कोटी.
गंगाखेड मंडळ अधिकारी तलाठी सचिव, आजपर्यंत तलाठीचा कोणी विचार केला नाही, मंडळ अधिकाऱ्याच्या ऑफिसचा कोणी विचार केला नाही. आज प्रत्येक तलाठ्याला ऑफिस बांधून दिलंय मी. बांधून दिले, कुणाचं बांधकाम झालं असेल, कुणाचं झालं नसेल, बांधकाम मंजूर आहे आणि ते बांधकाम सगळे त्याला स्वतःच्या जागेत बसायचे, स्वतःच्या जागेत ऑफिस बांधून दिले. त्याच्यानंतर आपण जवळजवळ डीपीटीसी पर्यटन वगैरे केले पुरातन विभागासाठी जवळजवळ 10 कोटी रुपये. तुम्हाला म्हणलं 10 कोटीचं काम, ते काम सुरू आहे आता. असे जवळजवळ टोटल 739 कोटी आणि आता जे प्रस्तुत काम आहेत माझे, मी जे मंजूर होणारे काम आहेत, इथं सगळ्याच्या सह्या होऊन सगळं मंत्रालयामध्ये गेले, बैठक होणं बाकी आहे. जवळजवळ नगरोत्थान अंतर्गत रस्ते विकास काम 122 कोटी रुपये. आणखी मी जे म्हणलं तुम्हाला नंतर आणखी रस्ते करायचे ते 122 कोटी आहे. त्याच्यानंतर टीपीसी अंतर्गत विविध विकास काम 15 कोटी रुपये मंजूर आहे. आता त्याचं लवकरच टेंडर होईल. आणि झालं का टेंडर? ते टेंडर पण झालं, 15 कोटीचं टेंडर पण झालं ते. आणि नमामि गंगे योजनेअंतर्गत 400 कोटी रुपये. हे 400 कोटी इतके महत्वाचे. आज माझ्या या वापराचा एवढा फायदा होणार आहे. माझे सर्व मुस्लिम बांधव असतील, माझे गोरगरीब असतील, त्या सर्वांना फायदा होणार आहे तिथे. कारण प्रत्येकाला तिथं दुकान लावता येतील, प्रत्येकाला गाडा उभा करता येईल. कारण रोज गंगाखेडमध्ये कमीत कमी 3 ते 4 हजार लोक इथे येणार आहेत. पर्यटन स्थळ आपण बनवतोय, इथं बोटिंग आपण करतोय, इथं मोटरसायकल आपण ह्याच्यातून गाडीतून जाऊन बोटिंग करणार आहेत, सगळं करणार आहेत आपण. आणि त्याच्यासाठी जवळजवळ आपण 400 कोटी रुपये जे आणले ते सगळं पर्यटन स्थळ अशा प्रकारे आपण बनवणार. पुन्हा उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड विस्तार करण्यासाठी आता 60 कोटी मंजूर आहेत. आता आपण जवळजवळ इथं 50 खाट होतं, आपण त्याला 100 खाट बोलतो. दुसरी नवीन बिल्डिंग करतो दवाखान्याची. त्या नवीन बिल्डिंग 60 कोटी रुपये आपल्याला मंजूर झालेले, तेही आपण लवकरच काम सुरू करणार आहे. आणि जवळ महिलांसाठी एक आपण हॉस्पिटल आणतो इथं, त्या महिलांसाठी हॉस्पिटल फक्त महिलांसाठी ते 60 कोटी रुपये आपण मंजूर झाले आणि ते लवकरच तेही काम सुरू होणार आहे. असे जवळजवळ मंजूर झाले कामं 700, म्हणजे कामं जे चालू आहेत ते 739 कोटी. आणि मंजुरी रस्त्यावर स्तरावर जे प्रस्तावित कामे ते 997 कोटी. 997 कोटी हे वाचून दाखवलं नाही. ह्याच्यातलं माझं चॅलेंज आहे त्यांना कुणाला म्हणणारला, ह्याच्यातलं काही खोटं असेल तर माझ्याकडे यावं आणि यावं नाही, एका पत्रकाराला घेऊन यावं, इलेक्ट्रॉनिक मीडियाला घेऊन यावं माझ्याकडे, त्याच्यासोबत मी बोलायला तयार. याचा एक शब्द याचा खोटा असला तर. आणि असे जवळजवळ टोटल 1736 कोटी रुपये म्हणजे 997 कोटी रुपये आपल्याला काही दिवसात मिळतील. आणि नगरपालिका माझी तुम्ही निवडून देणारच आहे, मला माहित आहे. आणि ते मी पैसे आणणारच आहे. तुम्ही मला आशीर्वाद देणार आहेत हे मला 100% माहित आहे. आणि आपण जर मी काम केलंय जे गोरगरिबासाठी जे एक ऑफिसला माझं जे काम होतं, गंगाखेड शहरात 170 पेक्षा अधिक रुग्णांना मुख्यमंत्री योजनेमध्ये कुणाला लाख रुपये, कुणाला 2 लाख रुपये, कुणाला 5 लाख रुपये असे जवळजवळ आता ह्या वर्षभरामध्ये 170 लोकांनी मिळवून दिले. त्याच्यानंतर गंगाखेड शहरातील 950 नागरिकांना ई श्रम कार्ड काढून दिले. त्याच्यानंतर 4850 नागरिकांना लेबर काढून दिले. आणखी ई श्रम कार्ड वेगळं आणि लेबर कार्ड वेगळं 4850 लोकांना काढून दिलेलं आहे मी. पुन्हा 4850 बांधकाम सुरक्षा किट वापरले. सुरक्षा किट 2-3 कार्यक्रम वाटले तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. त्याच्यानंतर गंगाखेड शहरातील 3250 नागरिक राशन कार्ड काढून दिले. माझ्या ऑफिसवर म्हणतोय, बाकीच्या ठिकाणी भरपूर निघाले असते तर माझ्या लोकांनी केलं. आणि गंगाखेड शहरात 5320 बांधकाम कामगारांना भांड्याचं वाटप केलं. भांड्याचं वाटप केलं. मी भांडे आणून परभणीहून इथं आणतो. मी भांडे आणायला किराया देतो, मी पैसे देतो, गाडी मी अरेंज करतो, मी सगळं करतो. आणि पद्धतशीर बोलून त्या माझ्या गोरगरिबांना भांड्याचं किट गोरगरिबाला बोलून देतो, त्यांना जीव खाऊ घालून देतो. आता आपण जर बघितलं इतर जिल्ह्यामध्ये कोणी करता काय मला सांगा. जिल्ह्यामधला कोणता आमदार करतो का मला सांगा. ते असं एकंदरीत जे मी करतो माझ्या लोकांसाठी जे मी करतो ते जिल्ह्यामध्ये कोणीही करत नाही. काय मराठवाड्यात मी कोणी करत नाही. जाऊन घ्या जिल्ह्यावरून घ्या म्हणतात. जिल्ह्यावरून घेणं होते का नाही घेणं होते बाकी कुणाला मिळतंय काय होतंय. पण गोर ज्याला ऍक्च्युअल भांडे पाहिजे, ज्याला ऍक्च्युअल कामाचं किट पाहिजे त्याला मिळत नाही. लक्षात बांधवा.
गंगानगर शहरातील माझ्या ऑफिस 4250 पेक्षा अधिक नागरिकांना संजय गांधी निर्णयाचा मी फायदा करून दिलेला आहे. गंगानगर शहरातील 430 स्त्रियांना टेलरिंग आणि ब्युटी पार्लरचा व्यवसायाचा ट्रेनिंग आपण मोफत ट्रेनिंग दिलेली आहे. हे कोणी केलं? गंगानगर शहरातील 3900 नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड काढून दिले आहे. गंगानगर शहरातील 650 महिलांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून दिला. गंगानगर शहरातील 6500 महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत माझ्या ऑफिसमधून ऑनलाईन करून दिलं. गंगानगर शहरातील 7984 वृद्ध नागरिकांना चष्मे खाते चेअर आणि व्हीलचेअर सलग इत्यादीसाठी प्रत्येकी 3000 रुपयाप्रमाणे 240 कोटी रुपये शासनाकडे मिळवून दिले. गंगानगर शहरातील मजूर विकास निधी 739, मजूर प्रस्तावित निधी 997 कोटी. असं जर आपण जर विचार केला, एवढे सगळे हे कामं एवढं सगळं मी करून दिलेलं आहे. आणि आता खरं पाहिलं म्हणजे जर इतरांवर जर बोलायचं म्हणलं तर आपण जर बघितलं समोरचे उमेदवार जे उभे ते कशासाठी उभे? ते फार भुकेले, जरा भुकेले. त्यांना माझं लुटून आणखीन काही तेवढं समाधान झालं नाही, आणखी लुटण्यासाठी उभे, लुटण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, 2 असे आहेत भुकेले. तिसरा एक उभा आहे मुस्लिम, आपल्या समाजाचा मुस्लिम बांधवाचा एक तिसरा एक उभा आहे. ते कुणासाठी उभा आहे? कुणासाठी उभा आहे तो? कशासाठी उभा आहे तो? तो निवडून येणार आहे का? त्याच्या खाली एखादा नगरसेवक आहे का? तो कशासाठी निवडणूक लढतोय? तो कोणाला तरी मदत करण्याची निवडणूक लढतोय, लक्षात ठेवा. हे माझ्या मुस्लिम बांधवांनी लक्षात ठेवावं लागेल. कारण कुणाला तरी मदत व्हावी याच्यासाठी ती निवडणूक लढल्या जाते. आणि पहिली गोष्ट, निवडणूक करायला हरकत नाही. तुम्ही सगळे उमेदवार उभे करा ना, उमेदवार उभे करायचे. आता गणेश दादा समजा निवडून आले, काय करणार? निवडून आल्यानंतर काय करतील? हे बघा, हे असा उतारा पाडणार, असू द्या. ही ज्याच्या पायाखालची माती घसरून गेली ना, वाळून गेली ना, त्याची अशा काळाचा नसते. ही जनता बघायला माझी. उतावळेपणा किती असावा हे उदाहरण तुमच्या समोरच आहे, बाहेर नाही. आणि खरं आहे, कुठली गोष्ट करू खरं आहे ना, म्हणजे डिस्टर्ब करायचं. आणि मला डिस्टर्ब करून तुमचं काहीच होणार नाही. बोला, तुम्ही काय मला डिस्टर्ब करता? तुमच्यात काही जमाचं नाही डिस्टर्ब करता, तुम्ही मला डिस्टर्ब काय करणार? होईना काही आणि जीवाची काही आणखी ते काय होईना काही जीवाची काही. आणि बांधवांनो, तुम्ही सगळा म्हणजे दाखवून दिलेलं आहे. तुम्ही सजाही दिलेली आहे आणि तुम्ही दाखवूनही दिलेलं आहे. आणि हे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना नाही, राष्ट्रवादी आपले काँग्रेसचे 2024ला उमेदवार होते, नॅशनल पक्षाचे होते का नाही? पण मला सांगा, कुठं महाराष्ट्र सोडा, देशात घडलंय का एखाद्या रनिंग आमदाराचं डिपॉझिट गेलंय? देशात घडलंय का? देशात जर घडलं असेल तर मला दाखवा. फक्त मी ह्या निवडणुकीत मी मागा घेतो, देशात घडलं दाखवा. तो इतिहास तुम्ही केलेला आहे. किती मोठा इतिहास आहे तो. गिरनीज बुकामध्ये नोंद झालेली आहे, गिरनीज बुक आपल्याच्यामध्ये नोंद झालेली आहे. आणि मी कुठं होतो तेव्हा? जेलमध्ये होतो ना. आणि दुसरी गोष्ट, जेलमध्ये असताना इथं माझे मुस्लिम बांधव भरपूर आहे. एका दिवसात चेंज केलं त्यांनी सगळं, त्यांना भाता येते माझे सगळे मुस्लिम बांधव. एका दिवसात चेंज केलं, एका दिवसात. आणि हे म्हणाले म्हणजे मी येत नाही, बाणाला मतदान करा.
बिघडलेले सगळे मुस्लिम बांधव माझे हे जात्यामध्ये बांधले मला ट्रॅक्टर म्हणजे हे माझा इथला मुस्लिम समाज इतिहास घडवणारा मुस्लिम समाज आहे माझा. तुम्ही काय एखादा उभा टाकून तुम्हाला वाटतं मी मतं घेतो आणि मतं घेऊन दुसऱ्याला कोणा तरी मदत त्याला काढतो. तू मतही घेऊ शकत नाही बाबा, तू काहीही करू शकत नाही. कुणा उभं केलं तुला हे तर सांग ना. पैसे मी म्हणतो काहीच नाही म्हणतो उभं कुणी केलं. आणि मुस्लिम बांधवांना मला सांगायचंय, विनंती करून सांगायचंय, लक्षात ठेवा. कारण मी याच्यासाठी सांगायला तुम्हाला, माझ्याजवळ मी जे मुस्लिमासाठी केलंय अख्ख्या या गंगाखेडमध्ये नाही, या परभणी जिल्ह्यात मला दाखवा मी जे केले कोणी केले का ते. आता पालनचा नगराध्यक्ष कोण आहे? जिया पठाण मुस्लिमचा आहे. आज मी तिकीट किती मुस्लिम समाजाला दिले आहेत? आता या विधानसभा आता त्या निवडणुकीमध्ये किती दिले? 9 सदस्य मुस्लिमचे दिलेत मी. हे मला ते पुतण्याबाईचं प्रेम करता येत नाही. पुतना मावशी काहीतरी म्हणतात ना, पुतना मावशीचं प्रेम मला कधी करता येत नाही, लक्षात ठेवा. अरे तुम्ही काय ठिकाण आहे तुमचा? युतीमध्ये आहेत, युतीमधून लगेच तिकडे जाऊन आपलं शिवसेनेचं काम करणार, लगेच दोनचा प्रवेश करणार, लागेल पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येणार. आज तुम्हाला लोक विश्वास कसे होते? कोण ठेवणार तुमचा विश्वास? तुम्ही माझ्यावर काय काय टीका केल्या, कशा कशा केल्या? मी तर टीका करत नाही तुमच्यावर, मी सत्य आहे ते बोलतोय. ते सत्य आहे का नाही बाबा? माझं काही सत्य असेल तर बोला ना. तुम्ही माझ्यावर एवढा आरोप केले, सगळं केलं, कोर्टात केले, काय झालं? बघितलं गुरुगुरी कशी येते? गुरुगुरी आहे भाई, ही गुरुगुरी एवढीच गुरु, ह्याच्यानंतर काहीच नाही कोणा. ह्याच्यानंतर काय तुम्ही दाखवूनच देणार आहे. आता तर तुम्ही पेटून उठणार आहेत, मला माहित आहे. उठणार आहेत का नाही पेटू नका. हात वर करून सांगा, पेटून उठणार आहेत का नाही? महिला मंडळ सांगा. आणि खरं पाहिलं म्हणजे क्यू येते मला, क्यू. काही गोष्टी बोलू नये पण बोलावे वाटायला. आता तुमच्या घराचा लिलाव निघालाय, आता ते वाचलाय लोकमतला, कालचा लोकमतलाय. तुम्ही ते सारखं ठेवायचं बघा. आमच्या ताकद आहे, आमच्यावर काहीतरी वेळ तर आम्ही ती वेळ आम्ही मारून बरोबर कशी वेळ घ्यायची ते घेतो. आमच्या ताकद आहे. मी कधी बोललो नव्हतं आतापर्यंत, मी कुणावर आतापर्यंत टीका केली नव्हती. पण माणसाचा संयम सुटतो का नाही माणसाचा संयम? अरे काही काय तो म्हणजे मी केलेल्या कामाला, मी काम केलेलं तुम्ही कमीत कमी मला केलं म्हणू नका. त्याला कमीत कमी वृत्त करू नका ना, त्याच्यामध्ये बदनाम तर करू नका ना. कमीत कमी मदत म्हणजे काय? तिकडे मिटिंग झाली म्हणजे साहेबाची पूर्ण हे सगळे नगरसेवक मात्र साहेब तुमचं काही झालंय का? कारण कशाचं नाही म्हणजे तिकडे सगळ्या पब्लिकमध्ये म्हणाले मोठे साहेबांचं मिटलं, तिकडे झालं आणि जागा मला मी कुठला तरी उमेदवार द्यावे आणि असं म्हणायला सांगितलं. सगळे नगरसेवक माझ्याकडे आले उमेदवार. साहेब ते व्हिडिओ करून तुम्हाला डिक्लेअर सांगावं लागतंय म्हणले. त्यांनी मग ही परीक्षा बघू बघायला ते असं वाटलं मला, खरंच मिटलंय का, खरंच काही झालंय का, आणि खरंच साहेब व्हिडिओ करतात का? लागली बोलवलं, व्हिडिओ केला आणि टाकला. बापू 14ला निवडून आला तू कशावर? फक्त अफवावर. सांगितलं मी येत नाही, मी म्हणलो म्हणे मी तर येत नाही, घड्याळाला मतदान करा. किती खोटं बोलता, काय करता? आताही काय, आताही झाले तिकडे म्हटलंय ते डमी उमेदवार देणार आहेत आणि मलाच मतदान करणार आहेत, मलाच देणार आहेत निवडून. माझ्या डोक्यावर परिणाम झाला, तुझ्या डोक्यावर परिणाम झाला बाबा. मी माझी जनता वाऱ्यावर सोडून देणार आहे का? ती जनता माझी वाऱ्यावर सोडून देऊ शकतो का?
आणि एवढंच नाही, तुम्ही बघत असाल शहरामध्ये किती जोरात काम चालू आहे. त्या टाकी आता बांधून इथली टाकी शनिवारवारी टाकी होत आली, अशा किती 7-8-10 टाकी आहेत अशा. आणि शहराला बिस्लरीचं पाणी एखाद्या वर्षामध्ये बिस्लरीचं पाणी मी तुम्हाला रोज देणार आहे, रोज पाणी. हा माझा तुम्हाला विश्वास तुमचा मी देतो, हा माझा तुम्हाला शब्द आहे, रोज पाणी देणार आहे. या शहरामध्ये एकही रोड शिल्लक ठेवणार नाही, कुठला रोड शिल्लक ठेवणार नाही. या शहराचा विकास म्हणजे माझा ध्यास आहे. माझ्या मनामध्ये रात्रंदिवस फक्त हा शहराचा विकास आणि मतदारसंघाचा विकास, याच्याशिवाय माझ्या मनात कुठली गोष्टी येत नाही. आपण जर बघितलं या शहरामध्ये पहिली काय अवस्था होती, आज काय अवस्था आहे. काही जण म्हणले ते मार्केट आहे, मार्केटमध्ये ते रोड रस्ता करता येत नाही म्हणायचं. ह्याच्याने करणं होत नाही म्हणून रस्ताच करता येत नाही म्हणायचे. मार्केटमध्ये मार्केट एरिया आता येत नाही तर मोठ्यामध्ये मोठ्यात रस्तेच करता येत नाही म्हणजे. आता कसे केले असते मोठे पुन्हा जायकवाडी रस्ता करता येत नाही म्हणले. तुला जर रस्ते दिले जायकवाडीमध्ये झाले आहेत का? म्हणजे 5-50 वर्षापासून जी चीज होणारी नाही ती केली. तुमची काही इच्छाशक्ती नाही काम करायची, तुम्ही सांगतही नाही आणि तुम्हाला माझ्यावर बोलल्याशिवाय तुम्हाला घटतही नाही. तुम्ही माझ्यावर बोलल्याशिवाय तुम्हाला घटतच नाही. पण बोलायला तुम्हाला आहे काय तुमच्याजवळ? कोणी कोणाच्या बायकोसाठी करायलंय, कोणी स्वतःसाठी करायलंय, कोणी मुलासाठी करायलंय, पण मी ह्या जनतेसाठी करावं, लक्षात ठेवा. आणि निर्मला देवी गोपाळदास तापडिया माझे नातेवाईक आहेत. ते एक माझं नेतृत्व आहे. आणि मी सांगतो हे नेतृत्व कसं आहे, नेतृत्व 2 शब्द सांगतो मी तुम्हाला. आज 40-50 वर्षापासून राजकारणामध्ये 40 वर्षापासून प्रत्येक लढाई लढलेली आहे. ते अनुभवी नेतृत्व आहे, मुरंबीर नेतृत्व आहे. आज जिल्ह्यामध्ये जर कोणी नेत्याला इथे जर नेत्याला त्यांच्या घरी यावं लागतं, कुठलाही नेत्याला त्यांच्या घरी यावं लागतं. इतकं मुरंबी नेतृत्व आहे, अनुभवी आहे. त्याच्यानंतर योग्य काम करणार आहे, स्वच्छ काम करणार आहे. म्हणजे इतकं चांगलं नेतृत्व मी दिलंय तुम्हाला. आता म्हणते मागच्या वर्षी आम्ही तापड्याला निवडून दिलं होतं, तर ते गोपाळ शेट्टी सांगितलंय, जाहीर सांगतात ते. आणि जे माणसानं काही गोष्टी ऍक्सेप्ट केलेल्या असतात की त्याची तेवढी दुसरी त्याच्यापेक्षा मोठी सजा नाही. मला म्हणजे तुमच्या पोराने कोणता पिक्चर काढला, मी मला ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर. आणि तसं एखाद्या वेळेस ऍक्सिडेंटल नगराध्यक्ष होतो म्हणे आमचा, झाला आमच्याकडून, केलं ना ऍक्सेप्ट त्यांनी. पण ते नेतृत्व असं आहे, इतकं चांगलं नेतृत्व. मी सांगतो गंगाखेडमध्ये आहे का मला सांगा. काही लोकांनी सांगितलं साहेबांनी 6 वर्ष गेले, 9 वर्षे 6 वर्ष गेले आणि साधा एक नगराध्यक्षाचा उमेदवार बनवू शकले, ते कार्यकर्ता बनवू शकले. मला त्या कार्यकर्त्यालाच विचारायचं, कोण उमेदवार सांग बाबा इथे गंगाखेडमध्ये. त्याला झेडपी वगैरे पण तुम्हीच केलं ना. कोण उमेदवार आहे ते सांगा. अरे गुलाल मीच लावला ना तुम्हाला. गुलाल कोण लावला? मीच लावला गुलाल. तसं गोपाळ शेठच्या बद्दल जर बोलायचं म्हणलं तर खूप चांगलं काम करणार आहेत ते. आणि त्यांना पटत नाही कुणाच्याकडे. योग्य काम पटतं, चांगलं काम त्यांना पटतं. त्यांना एखाद्या घरी मला वाटतं पत्रकारांनी शब्द विचारला तुम्ही कशावर काम करणार. त्यांनी सांगितलं मी प्रथम स्वच्छतेवर काम करणार, शहराची स्वच्छता. प्रथम मी पाण्यावर काम करणार आहे, स्वच्छतेवर काम करणार आहे. प्रथम मी शहराला पाणी देणारा, स्वच्छता ठेवणार आहे. हे त्यांनी पहिले पत्रकाराला सांगितलं. आणि शहरामध्ये तुम्ही आता बघितलं असेल, कुठं बोर वाकडे, कुठं तारा फुटून गेलेले. शहरामध्ये
लाईटीचा थोडा प्रॉब्लेम आहे. माझ्या डेप्युटेशन मधून आता मी 5 कोटी रुपये दिले, 5 कोटी. आणि त्याचं टेंडर झालं, सगळं झालं. एकही कोण वाकडा तिकडे राहणार नाही शहरामध्ये, मी सांगतो तुम्हाला. 25 जवळजवळ नवीन डीपी दिले शहरामध्ये. 200 पण डीपी दिला आहे. त्याच्या अगोदर 200 डीपी खाली आपल्या तालुक्यामध्ये दिला होता, टोलेगिरीमध्ये दिला होता. प्रत्येक नवीन डेप्युटेशी माझ्या फंडातून दिले 5 कोटी रुपयात. त्या लोकांना तार असते, आपल्या संतजनांच्या बाजूला एक पूल आहे, हे सगळं काढण्यासाठी सांगितलेलं आहे. यामुळे आज मी आपल्याला, तुम्ही सगळे ओळखता, तरी पण मला तुम्हाला एक विनंती करायची आहे, हात जोडून विनंती करायची आहे. तुम्ही विकासाला मत द्या, विकासासाठी मत मागणार आहे. पुढे मला हे सगळे जवळजवळ राहिलेले काम जे अपुरे ते पूर्ण मला करायचे आहेत. पुढे 900 कोटीच्या आसपास जवळजवळ पुढे मला पैसे आणखी आणायचे आहेत. ते सगळे प्रस्तावित आहेत, तिथून ते पैसे मला घेऊन यायचे आहे. त्यामुळे मला माझ्या गंगाखेड विकास आघाडीला तुम्हाला निवडून द्यावं लागेल. आणि माझ्या मुस्लिम बांधवाला मला सांगायचंय, मत वाया घालू नका. माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, मत वाया घालू नका. मत फक्त विकास आघाडीला दिलं तरच तुमचं मत वाया जाणार नाही, ही माझ्या हात जोडून कळकळीची विनंती आहे. तुमचा मध्ये इस्तेमाल होतो, ते कोणी नीट करून दिलं सगळं. तिथं पाणी कोणी करून दिलं, तुमच्या प्रत्येक मजिदीवर टाक्या कोणी बसवल्या, क्रेन मी दिलं. परळीला इस्तेमाल झाला, माझ्या शेतातून रोड, माझ्या कंपाऊंडवर तोडून मी रस्ता दिला. आणि इथेही किती गंगा आपले जेवढे रस्ते केलेले, रस्ते तुमच्याकडून कुठून रस्ते गेलेले. त्याच्यानंतर तुम्हाला खाली आपल्या गोदावरीच्या दोन पाणी गेलं असतं, त्या खाली तिथं जवळ 50 लाखाचा कडक म्हणजे रस्ता, म्हणजे मला वाटतं हे बांध बांधून दिला तुम्हाला, कॉन्क्रीट रस्ता बांधून दिला की पाणी येऊ नये. ते जर रस्ता बांधला नसता, तो कंपाऊंड जर बांधला नसता, आपल्या शहरात तिथं पाणी घुसलं असतं. मी अनेक कामं केली, अनेक कामं करायचे. मला सगळे शहर जे आहे ते शहर स्वच्छ करायचंय, चांगलं शहर करायचंय. आता तुम्ही बघितलं असं निवडणुकीमध्ये कोणी मताचा विचार करेल ना, 100 200 मत वाया घालेल का? कुठलीही गोष्ट म्हणतो ठीक आहे बाबा, निवडणूक होऊ दे, नंतर बघू. पण मी हे एक लक्षात ठेवा, 100 200 मताकडे किती असेल तर मी कायकाळच्या मताकडे अजिबात पाहिजे नाही म्हणलं तुमचं मत. त्याला द्यायचं त्याला द्या, पण डुक्कर मुक्त गंगाखेड मी करणार. डुक्कर मुक्त गंगाखेड झालंच पाहिजे आणि ते मी करणार. आज जर बघितलं, हातातले पिशवी घेऊन चालले डुक्कर, कुणी वाळू घातला असेल तिथं जाऊन ते खाऊन चालले. शहरात कुठेही जा, अहो आमचं ते आमचे हे बाबा मुलाचे वडील संभाजी पोली गाडीवर पडले, हात तोडला, डुकर आलं नाही. आज कितीतरी ऍक्सिडेंट व्हायले, घरात घुसायले, घरात घुसून काही खाल्लं काही करायला. आज तुम्हाला डुकरं करायचे, धंदा करायचा करा ना, कोण नको म्हणताय. बंदिस्त डुकरं करा ना, बंदिस्त डुकरं करा. आणि बंदिस्त जर केलं त्याला खाऊ हवा सगळं करा. हॉटेलवर थोडी तस्ती घ्या ना, थोडी तुम्ही जर बंदिस्त केलं, प्रत्येक हॉटेलचं जे ऑर्डर आहे ते घेऊन जाऊन त्याला द्या, ते बी फुकट मिळणार आहे. आणि तुम्हाला करायचं तसं करा. आणि ते तुम्हाला शेत आहे, जमिनी तिकडे जाऊन करा. गावात का खुलेआम दारू पाडाले, खुलेआम दारू पाडून इतर दारू पाडायला जवळजवळ 22 लोक त्या रेल्वे पट्टीवर मेले. दारू द्यायची, दारूला दिलेल्या पैशाला व्याज लावायचं. आत्महत्या काय करणार? ते वडिलांचे पोरं बिचारे तुडून हिंमत करून आले, थकू आपण कुठतरी एखादा आपल्याला केव्हा वाटत असेल दिले की त्यांच्यावर व्याज लावायचं. रोज 100 रुपये तर रोज त्याला 5 रुपये 10 रुपये घ्यायचे. ते धंदे कसे चालते बाबा? हे चालणार नाही धंदे. आणि मी खरंच सांगतो, मी गुंडगिरीचा कडवण गाव आहे. गुंडगिरी अजिबात मला पटत नाही, गुंडगिरी होऊ देणार नाही. गुंडगिरी करायचा तर तुम्ही विचार करा. माझा जन्म गुंडगिरी संपवण्यासाठी झालेला आहे. माझा जन्म या
या तिन्ही तालुक्याचा विकासखंड झाला, या शहराचा विकासखंड झाला. आणि तुम्ही जे मला जे प्रेम दिलेलं आहे ते प्रेम विसरू शकतो का? 2019ला जेलमध्ये असून तुम्ही मला निवडून दिलं आणि हे कामं जे झाले ते 2.5 वर्षात झाले. आता 1 वर्ष झालं, 1 वर्षामध्ये आणखी निधी मला मिळाला नाही. कोणी कोणी म्हणतं निधी आमचाच आहे, भाषण करते निधी आमचाच आहे. हो बाबा, निधी काय तुम्ही खिशातून करत नसतो, निधी आपणच करावं लागतं, पण पाय झिजवावं लागतात. आणि पाय एवढे झिजवावं लागतात की सर्व माझ्यासोबत आलेले माणसं माझ्यासोबत टिकत नाही, कुठेतरी बसतेच जाऊ. मंत्र्याची सही घेतली, ते कुठं जात आहे ते बघावं लागतं. पाण्या टेबलला गेलं ते बघावं लागतंय. आणि पूर्ण सगळं झालं. हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही बघितलं असेल काम मंजूर होतं, संपू दे टाइम, काय फरक पडतो टाइम संपला, हे काय कुठला काय टाइम दिला का आपला, कसला टाइम आला नसलं का, जनता ऐकायला नंतर बोलायचं आपण. 15-20 मिनिटं काही एवढं टिपटाप पोलीस बी चालतात काय? आता पोलिसला कळालं नाही का डिम हे पोलिसला कळालं नाही, त्यांनी सांगायला नव्हतं का पाहिजे. इथं सभा चालू आहे आणि सभा चालू असताना पोलिसला कळत नाही का? इथल्या समजायला नाही, घेतल्या बियाला समजलं नाही का, इथल्या डिवायसला समजलं नाही, कुणाला समजलं नाही? समजायला पाहिजे होतं बाबा सभा चालू आहे, मोबाईल करू नका. पण ते डिम चालू होतं त्यांचं. वाजलं थोडं बघ गेले, आम्ही 1 तासभर इथून सोडत नाही, आम्ही काय प्रॉब्लेम नाही, मग नाही सोडत तासभर. पण मी काय, ही जे पब्लिक आली ना, ही पब्लिक मी पैसे देऊन आणलेली नाही ना, पुन्हा 10 रुपये देऊन नाही आणलेली. ही पब्लिक आलेली जी आहे ती स्वतःच्या मानानं माझ्या जे नगरसेवक उभे त्यांनी आणलेली पब्लिक आहे. तुमच्यासारखी पब्लिक मी पैसे देऊन आणत नाही. आणि आपण जर बघितलं, मी सांगत होतो तुम्हाला की मला हे निवडून दिलं तुम्ही, तुमचे उपकार कधी गंगाखेड भाषेचे उपकार कधी फेडू शकत नाही. माझ्या कातडीचे डोळे करून राहू द्या तुम्हाला, तरी फेडू शकत नाही. मी फक्त तुम्हाला प्रयत्न करावा, तुमचा म्हणजे तुम्हाला विकास करायचा मी प्रयत्न करतोय, तुमचा उपकार फेडण्याचा प्रयत्न करतोय. आज बघितलं 2024ला निवडणूक झाली. अशा निवडणुकीमध्ये कशा प्रकारची निवडणूक झाली तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तरी पण माझ्या सगळ्या बांधवांनी मला निवडून दिलं. सर्व जाती धर्माच्या माणसांनी सर्व मला मतदान केलं. कोणी म्हणतंय मराठा समाजानं असं केलं तसं केलं, मी असं म्हणणार नाही. त्या पूर्णेमध्ये फक्त 18,000 मतं होते, 40,000 मतं पडून झाली. त्या पूर्णेमध्ये सगळ्यात जास्त मराठा समाजाची मतं मला पडली. मी जाती धर्म कधी केलं नाही, जातीवाद कधी करणार नाही, आयुष्यात करणार नाही. मला जातीवादी कळत नाही मी, कारण माझं आयुष्य जे आहे जवळजवळ 30-35 वर्षे केरला, बंगाली, उत्तर प्रदेश, बिहारी या सगळ्या अशा लोकांनी घातले, धर्माला कामं करण्यात त्या लोकांनी घातले. त्याच्यामुळे मला जाती धर्म कधी कळाला नाही. इथं आल्याचं तर समजायला लागला, पण तरी समजला तरी मी करीत नाही आणि मी करणारही नाही. लक्षात ठेवा, फक्त माझी एकच विनंती आहे की जे नगरपालिका आहे अपुरे कामं पूर्ण करण्यासाठी आणि परत आणखी मला जे 900 कोटी आणायचे त्याच्यासाठी नगरपालिका माझ्या हातात आहे. विनंती आहे आपल्या सर्वांना. आणि मी आपल्याला माझे एक थोडं 2 मिनिटात वाचून दाखवतो. नगराध्यक्ष सर्वसाधारण महिला आहेत, नगराध्यक्ष जे सर्वसाधारण महिला आहेत सौभाग्यवती निर्मला देवी गोपालदास तापडे ह्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. यांना आपण खूप जास्तीत जास्त मतांना आपण निवडून द्या ही माझी विनंती आहे आपल्याला. तसेच नंबर 2 वार्डामधून प्रभाग क्रमांक 1 डॉक्टर फिरोज गफार शेख हे ओबीसी मधून उभे आहेत आणि सर्वसाधारण मधून सौभाग्यवती पार्वतीबाई वैजनाथ टोले या दोघांनाही बहुमतानं आपल्याला निवडून द्यायचंय. आणि सोबत आमच्या निरंजन लक्ष करायचं नाही. 2 आणि 3 निर्वाळी 3 फुल्या आपल्याला द्यायच्या, 3ला 3 फुल्या आपल्या उमेदवारात पडल्या पाहिजेत. 2 नंबर वार्डामधून सौभाग्यवती वनिता सत्यपाल साळवे वनश्री
तर तुम्ही धरू शकता किंवा आता जी निवेदन तुम्ही कधी धरू शकता. आता डॉक्टर तर असे की त्याला जर मुलं डॉक्टर साहेब या मुद्दा केला तुरंत लगेच आहे बरोबर बतावर तुरंत लगेच आहे ना. स्वच्छता केंद्र स्वच्छतेवर भेटते. तिसरं वाद क्रमांक आपला प्रभाग वाद क्रमांक 3 मुर्जा बेगम नसीर अहमद हे ओबीसी महिला और सर्व कार्यालयांमध्ये सय्यद रजमाबी सय्यद मनु हे आमचे चांदभाई और नासिर भाई. आप देखो मेरे उम्मीदवार भी कैसे दिए, इनको पकड़ सकते हैं आप और सत्तर काम में है. ये हो गए ना काम में रहते नहीं दोनों. नंबर प्रभाग क्रमांक 4 मध्ये सौभाग्यवती वर्षा राहुल कुर्णारे. पुढे 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 इकडं आणि सर्वसाधारण मध्ये पुरुष मध्ये कुशल आणि लॅनकॉलेवा हे 2 उमेदवार दिलेले. नंबर 5 मध्ये सौभाग्यवती सीता उद्धव शिंदे आणि राधाकृष्ण रावसाहेब शिंदे. कुठे आहेत सर्व मध्ये राधाकृष्ण इथं आहे. कुठे आहे उद्धव हात जोडा. हे सतत लोकांची सेवा करण्यामध्ये असतात. सतत हे उद्धव आणि ही जोडी सगळ्यात जास्त काम करणारी जोडी आहे. लक्षात ठेवा. मी आवडा निवडच करू शकत नाही कोण जास्त काम करायला सांगू शकत नाही. असे काम करणारी माझी नगरसेवक आहेत सगळीकडे. त्याच्यात 6 नंबर मध्ये सौभाग्यवती राजेश्वरी भीमाशंकर दामा हे दामा आणि नंतर सर्वसाधारण मध्ये दीपक गोपालदास तापडिया. नंबर 7 मध्ये मनीषा प्रमोद कुमार साळवे. त्या प्रमोदपेक्षा ऍक्टिव्ह आहे. प्रमोद इकडे तिकडे करू लागला की नीट करणार आहेत त्या प्रमोदला. आणि ऍडव्होकेट अकबर सय्यद. ठीक आहे. 8 नंबर वार्ड मध्ये ऍडव्होकेट कलीम रेमुद्दीन शेख. कुठं आहे कलीम? कलीम कुठं आहे बाप्पा? ठीक आहे. आणि सर्वसाधारण महिला सौभाग्यवती कविता संदीप राठोड. आणि 9 नंबर वार्ड मध्ये प्रवीण बी बाबा मियासे आणि अंकित विजयकुमार तापडिया. नंबर 10 मध्ये सतीश लिंबाजी घोबाळे आणि सर्वसाधारण महिलांमध्ये चिमुताई नागनाथ कासले. हे सतत कामामध्ये असतात. सतत कामामध्ये. 11 मध्ये सुमित शिवाजी कामत आणि तपसून इंतेशार सिद्दीकी. हे दोघे या दोघांनी जे काम केलंय जवळजवळ सगळ्यांना पीटीआर करून दिलं का नाही? 600 पीटीआर करून दिले का नाही तुम्हाला सगळ्यांनी? आणि सगळे पीटीआर जे काय पीटीआर होत नव्हते होतच नाहीत म्हणायचे पीटीआर. कसे होत नाही बाबा? जर करायचं ठरलं तर उपोषण करून थोडे पीटीआर होत असते. त्याला काम करावं लागतंय. काम करायचं पीटीआर कसं होईल? आणि ते पीटीआर करून दिले आणि चांगला कार्यक्रम घेऊन गेले आणि स्वतः कुठे लाईट गेली कुठे गेले की गाडी बाबा छोटू लाईट गेली इथून लाईट गेली लगेच इथून नाही 2 जण उभे आहेत सगळी लाईट पीटीआर असे उमेदवार आम्ही दिले. तुमच्या हक्काला ओढ करणारे उमेदवार सगळे दिलेले आहेत. तसंच दुसरा 12 नंबर वार्डमधून तुकाराम दिगंबर तांबळे. कुठे आहे ते तांबळे? आहे काय खाली आहे की काय? बरं ठीक आहे. आणि श्री माधुरी प्रताप मुंडे. प्रताप आहे काय? तिथून हात दाखवा रे तेव्हा ठीक आहे. हे बघा आमचे उमेदवार कसे
काहीतरी मान सन्मान नको आहे. कुठेही जाऊन उभे टाकले, तिकडे तिकडे कुठेही जाऊन उभे. पुढका आहेत उमेदवार आमचे, कुठे आहेत ते? जनतेमध्ये आहेत उमेदवार आतापासून. मान सन्मान इतर स्टेजवर नाही पाहिजे त्यांना. कुठेही उभे टाकले, इकडे तिकडे कुणीकडे. आणि 13 नंबरमध्ये नगमा बेगम मोहम्मद खान पठाण. आता नगमा बेगम मोहम्मद खान जो है, इनके मम्मी को भाभी बोलते हैं सब, लेकिन वो मेरी दीदी है, मेरी भाभी नहीं है, वो मेरी दीदी है. नगमा बेगम बोले तो मैं बहुत बार उनके घर पे भी गया हूं, और मेरे को कुछ खिलाए बगैर आने नहीं देती मेरे को. समाज सुधारक है बोलते हैं सब, वार्ड में बहुत अच्छा काम करती है. तो इतनी अच्छी मैंने 13 में भी ओबीसी में महिला दिया है. और सर्वसाधारण में मोहन बाबासाहेब बोडके आणि हे उमेदवार दिलेले आहेत. असे एकंदरीत 13-26 उमेदवार आणि एक आपला अध्यक्षाचा उमेदवार सौभाग्यवती निर्मलादेवी गोपाळ तापडिया यांना बहुमताने तुम्हाला निवडून द्यायचं आहे. आणि निवडून देणार आहेत का नाही सांगा. नगरपालिका वर माझा आपला झेंडा फडकवणार, नगरपालिका फडकवणार का नाही. हे खूप काही आणखीन बोलणार आहे. तिथे एक सभा होणार आहे माझी, सगळ्याच ऐकून शेवटी बोलणार आहे मी. तिथं सगळे उत्तरं देणार आहे. कोण कोण काय बोलल मला बघावं लागेल. किती खोटं बोलतात, खोटं बोल रेटून काय काय करतात, त्याचे उत्तरं सगळ्यांना देणार आहे. आता कुठवर मी म्हणजे माझ्या डोक्यावर पाणी जाऊ तुम्ही गपची बसू काय. दिलकर चौकामध्ये सभा आहे, शेवटची सभा आहे. आणि 29 तारखेला सभा रात्रीची आहे. मस्त आहे, काय परमिशन वगैरे घेऊन ठेवलंय मी, त्याच्यामुळे काही विषय नाही त्याच्यामध्ये. म्हणून प्रत्येक तुम्हाला इथं उन्हापाण्यामध्ये थांबावं लागलं. तुम्ही सर्व माझ्या अखेला उद्योग सगळे इथे जण आलात. माझ्या माता बहिणीचं मनापासून स्वागत करतो. या जनतेचं सर्वांचं मतदारांचं मनापासून स्वागत करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय भारत. उमेदवार या पुढे, उमेदवार बाळासाहेब या पुढे, बाळासाहेब या पुढे या सगळे लावा. वर जायचं का वर.